नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे चकवा. लेखन कलीम तांबोळी. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. गावात नुकताच एक तलाठी बदली होऊन आला होता. तो बायको आणि मुलांसोबत इथे गावातच राहायला आलेला. कामानिमित्त तो सतत नांदगावला जायचा. बऱ्याचदा तो रात्री उशिरा घरी परतायचा. त्याला दारूचं व्यसन असल्यामुळं त्याच्यासोबत नेहमी कुणी ना कुणी असायचंच. पण त्या दिवशी तो एकटाच होता. त्यामुळं जरा कमी घेतलेली. गाडीला किक मारून गाडी चालू करायला लागला, पण ती काय चालूच होईना. अक्षरशः दमला आणि पेट्रोल तर संपलं नाही ना असं म्हणून पेट्रोलचा पाईप काढण्यासाठी खाली बसला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण चुकीच्या बाजूला उभं आहे आणि किक म्हणून स्टँड मारतोय. दुसऱ्या बाजूला जाऊन त्यानं गाडी चालू केली. नाक्यावरच्या हातगाडीवरून पोरांसाठी सफरचंद आणि केळी घेतली आणि निघाला. दारूची झिंग हळूहळू चढत होती. स्पीड कमी असल्यानं रात्र बरीच झालेली. नेमक्या वेळेचा अंदाजच येत नव्हता. एवढ्यात रस्त्यानं एक माणूस पायी जाताना त्याला दिसला. मागून गाडी येताना बघून त्या माणसानं हात केला आणि यानं गाडी थांबवली. काय पाहुणं, इतक्या रातचं कुठं? हे इकडंच की. त्या माणसानं एका बाजूला हात करून सांगितलं. अहो इकडं म्हणजे गाव वाडी काय नाव आहे का नाही? फिदी फिदी हसत ते तलाठी बोलला. तो पण हसून म्हणाला, तर ओ हाय की मसानवाडी. मसानवाडी? कधी ऐकलं नाही राव हे नाव. अव नव आहे काय पाहुणं तुम्ही? नाहीतर मसानवाडी माहीत नाही असं होणारच नाही. होय होय, नवाच आहे मी. कास्तीला तलाठी म्हणून आलोय. असं तरीच मग चला वाडीकडनं. मला वाडीत सोडा आणि पुढनं जावा कास्तीला. शॉर्टकट आहे. चला मी दाखवतो. होय का? बसा मग. तो मागे बसला आणि गप्पा मारत दोघे निघाले. थोडं अंतर गेल्यावर त्या माणसाने नेहमीचा रस्ता सोडून गाडी जरा डाव्या बाजूला वळवायला सांगितली. ते बघा, तिथून डावीकडे आत गेलं का नाही, आमची वस्ती आहे बघा तिथं. आणि तिथनं जरासं पुढं व्हायचं आणि उजवीकडे टर्न मारून पुढं गेलं की कानेगाव कास्ती रोडलाच लागतंय बघा. अहो चांगलाच शॉर्टकट आहे राव. असं म्हणत तलाट्यानं गाडी डावीकडे वळवली. पुढे जाताच एका वेगळ्याच वातावरणात प्रवेश केल्यासारखं त्याला वाटलं. पण भाग नवीन असल्यानं असं वाटत असावं म्हणून त्यानं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं. पाहुणं, इथून आता आमची हद्द लागली बघा. आमची म्हणजे आमच्या वाडीची हो. वाडीचा सरपंच कोण आहे आता मग? आणि तलाठी कुठला आहे? संवाद वाढवावा म्हणून तलाट्याने विचारलं. लई वर्ष झाली बघा. आमच्या वाडीत एकच सरपंच आहे. बिनविरोध निवडून देतो आम्ही त्याला बघा. आता हळूहळू झाडी दाट आणि वाट अरुंद होत चाललेली. रस्त्याने रहदारी अजिबात दिसत नव्हती. कुठल्याही गाडीचा कसलाही लाईट दिसत नव्हता. म्हणजे या रस्त्याने कोणी जात येत नसणार, निदान आत्ता तरी. किती वाजले हो? आईला, मी काय घड्याळ वापरत नाही गाड्यानं. तरी पण 12 वाजून गेला असतील बघा. अजून किती लांब आहे? झालं, हे काय 5 मिनिटात येईल. एवढ्यात समोर रस्त्याच्या कडेला एक बोर्ड दिसला.
त्यावर लाल फुली आणि कवटी असं काहीतरी पुसट दिसलं. ह्यो बोर्ड कसला हे बोर्ड? हा त्यो ना, इथं ॲक्सिडेंट होत्यात हो म्हणून टाकलेला. असल्या रस्त्याला ॲक्सिडेंट? तलाठी मनाशीच विचार करत जोर जोरात गाडी पळवत होता. पुढे मागे आणि आजूबाजूला घट्ट काळोख होता. गाडीची लाईट जेवढी फक्त तेवढंच समोरचं दिसत होतं, तेही अंधुक, अस्पष्ट. आणि तशात रस्त्याच्या कडेने एक बाई कडेवर लहान मूल आणि डोक्यावर कसलंसं गाठोडं घेऊन जाताना दिसली. अहो पाहुणं, अहो एवढ्या रात्री ही बाई? आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती. असल एखादी लावसत. हा लावसत? अहो काय नाही, इथं ते लाल गायावाला आहे ना, ते उतरले ती माणसं, त्यांची एखादी बाय असेल. कुठली का असं ना, पण एवढ्या रात्री एकटी बाई, तीही असल्या रस्त्याला? त्याच्या मनात असे विचार येऊ लागले. आणि इतक्यात समोर आणखी एक बोर्ड दिसला. सेम तसाच, नाही तोच पुन्हा कसा असेल? त्यानं वाडीकर पाहुण्याला विचारलं, पाहुणं, आत्ता गेलेला बोर्ड आधी बी लागला होता ना? आपण काय परत तिथंच येतोय काय? अहो नाही हो, असेल 4-5 बोर्ड तसलं रस्त्याला. घाबरला की काय तुम्ही? पाहुण्यानं हसत विचारलं. नाही हो, घाबरायला काय झालं? आता तुम्ही एवढं मागं बसलाय आणि मी कशाला घाबरन? होय की राव, त्योच बोर्ड आहे. हे काहीतरी वेगळं दिसतंय बरं का. तुम्ही जरा गाडीत जोरात हाना बरं. 2 मिनिटात वाडीत पोचू आपण. हाना जरा जोरात. तशी त्यानं मूठ पिळली. गाडी सुसाट निघाली. मागं धुरळा उडवत गाडी पुढं पळत होती. थोड्या वेळानं बघतो तर काय, पुढं धुरळा दिसला आणि त्या धुरळ्यातून आंधूक डोकावला तोच तो बोर्ड आणि तीच ती बाई. तलाठी इतका घाबरला होता की त्याचा आवाजही निघेना. कसा बसा बोलला, पाहुणं, आपल्याला चकवा लागलाय आता. पाहुण्यानं काही न बोलता पाठीमागून त्याच्या पोटाला घट्ट मिठी मारली. तसं तलाठी बोलला, हा तसंच बसा, मी गाडी जरा जोरातच हाणतो. मूठ आणखी पिळली. गाडीनं आणखी वेग घेतला. पाहुण्याची मिठी घट्ट झाली. त्याच्या पोटाला काहीतरी टोचायला लागलं. त्यानं हात जरा ढिला करावा म्हणून पाहुण्याच्या हाताला धरून मिठी ढिली करायला गेला. तेवढ्यात त्याच्या हाताला एकाकी बांगड्या लागल्या आणि मिठी आणखी घट्ट होत गेली. बांगड्या, वाडीकर, बांगड्या, बापरे. त्याच्या तोंडून जोराची किंकाळी बाहेर पडली. गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी पुढच्या झाडावर जाऊन आदळली. दुसऱ्या दिवशी तिथे लोकांना फक्त चेंदामेंदा झालेली गाडी दिसली. सफरचंद आणि केळी सापडली. असं म्हणतात अजूनही तो त्या वाटेवर दिसतो, कोणाला तरी लिफ्ट मागताना. हो,